आपण ही सध्या लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। आशाताईंच्या अंत्ययात्रेला काही वेळापूर्वी सुरुवात झालेली होतीच। आता शिवाजी पार्क स्मशानभूमीच्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही वेळापूर्वी दाखल झालेले होते। इतरही अनेक मंत्रीगण जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। बॉलिवूडमधले अनेक सेलिब्रिटी, संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज लोक देखील यावेळेला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। शासकीय इतमामात आशा भोसलेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत सध्या, त्यांच्याकडनं आपण अपडेट जाणून घेऊया। उमेश, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा आता शिवाजी पार्क स्मशानभूमीच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वी त्यांचं आगमन झालंय। उमेश, काय नेमकं सांगता येईल सगळ्याबद्दल? अजिंक्य, आता जवळपास अर्धा तासापूर्वी त्यांचं पार्थिव जे आहे आशाताईंचं ते त्यांच्या राहत्या घराच्या इथून निघालेलं। आता जर पाहिलं तर वरळी नाका इथून थोडंसं पुढे होऊन आता सिद्धिविनायकच्या इथे पोहोचेल। जवळपास शिवाजी पार्क स्मशानभूमीपर्यंत पोहोचता अर्धा तासाचा वेळ अजूनही लागू शकतो। त्यानंतर त्यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील। नक्कीच मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, ते पोहोचलेले आहेत। मात्र वरळी लोअर परेल ते दादर शिवाजी पार्क मैदान एवढं जे अंतर आहे ते सर्व त्यांना त्यांचे चाहते आहेत, त्यांना अभिवादन करतायत। त्यांना शेवटचं आशाताईंना पाहण्यासाठी दोन्हीकडे जे आहेत तर वरळी सारख्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते रस्त्याच्या कडेला उभे आशाताईंना अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळतात। सूर्य जो आहे तो अत्यंत तापलेला आहे आणि अशा परिस्थितीत देखील आपल्या आवडत्या आशाताईंना शेवटचं दर्शन घेण्यासाठी हे सर्व चाहते जे आहेत ते मुंबईच्या रस्त्यालगत उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात। या सगळ्या परिसरातली ट्रॅफिक जी आहे ती संपूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे। फक्त मुंबईकडे टाउनच्या दिशेने जाणारी जी वाहतूक आहे ती फक्त सुरू ठेवण्यात आलेली आहे। तर वरळी नाका परिसरातून की दादर साईडला किंवा मग सिद्धिविनायक मंदिर या सगळ्या परिसरात जाणारी वाहतूक जी आहे ती मुख्य रस्त्यावरनं पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे। आणि हा रस्ता जो आहे तो पूर्णपणे जर आपण पाहिला तर आता आपल्या दृश्यामध्ये ही दिसते की आशाताईंना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या ट्रकच्या मागे असंख्य लोक जे आहेत ती आपल्याला असलेली पाहायला मिळतात। यासोबतच रस्त्याच्या कडेला देखील प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळते, कारण आशाताईंनी ते अधिराज्य जे आहे ते सर्वांच्या मनावर गाजवलेलं आहे। 6-7 दशकं त्यांनी सिनेसृष्टीवरती तर आपला अधिराज्य गाजवलं, मात्र सर्व प्रेक्षकांच्या मनावर देखील त्यांना कुठे ना कुठे त्यांनी जागा कमवलेली आहे। ती जागा त्या ते प्रेम जे आहे ते आज त्यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी आपल्याला पाहायला मिळते। अजिंक्य, बिलकुल उमेश, आणि सोबतच आपण जर बघितलं तर आता शिवाजी पार्क स्मशानभूमीच्या इथं जिथं आता आशा भोसले यांच्या पार्थिवावर काही वेळात अंत्यसंस्कार होतील तिथं सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तर काही वेळापूर्वी दाखल झाले होतेच, मात्र इतरही जे अनेक मंत्रीगण आहेत, राजकीय क्षेत्रातल्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत, त्याशिवाय सेलिब्रिटी आहेत, बॉलिवूडमधले संगीत विश्वातले जे अनेक महत्त्वाचे मोठे लोक आहेत ते सुद्धा हळूहळू दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। उमेश, त्याबद्दल काय सांगता येईल? नक्कीच अजिंक्य, कारण फक्त शिवाजी पार्क स्मशानभूमीतच ही सर्व मंडळी येणारच असं नाहीये। तर काल सायंकाळपासून जर पाहिलं तर त्यांच्या घरी या सर्व नेते मंडळी असतील किंवा संगीत विश्वातील सर्व जे दिग्गज मंडळी आहेत त्या सगळ्यांनी आशाताईंना शेवटचं दर्शन घेण्यासाठी, त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळाले। म्हणजे दिग्गजच आहेत सगळे, जॅकी श्रॉफ असतील किंवा यासोबतच ते जावेद अख्तर, AR रहमान, हे सर्व जण जे आहेत ते, कारण आशाताई या सगळ्यांच्या जवळच्या होत्या। कारण त्यांनी जी गाणी गायली, त्यांनी जे वेगवेगळ्या टोन मधली वेगवेगळ्या ह्याच्यात हॅलो उमेश, येतोय आपला आवाज, आपण बोला। वेगवेगळी जी गाणी गायलेली आहेत त्या गाण्यातून सर्व म्हणजे नुसतं सर्वसामान्य नाही तर त्या दिग्गज मंडळांच्या मनांवरती देखील जे त्यांनी अधिराज्य गाजवलेलं आहे। त्यामुळे त्या सर्वांनाच जवळच्या वाटायच्या, सर्वांना हव्याच्या वाटायच्या आणि सर्वांना आपल्या कुटुंबातलं कोणीतरी आत गेल्यासारखं वाटतंय। आणि त्यामुळे ही सर्व नेते मंडळी असतील, सर्व दिग्गज मंडळी असतील, सिने क्षेत्रातली, फक्त बॉलिवूड क्षेत्रच नाही तर आपण दक्षिणातली देखील जर लोक पाहिली किंवा दक्षिणातली काही जे सिने सृष्टीतली सर्व कलाकार पाहिले तर त्यांनी तेवढ्याच आत्मीयतेने, त्यांनी तेवढ्या भावविवश होऊन जे आहे त्या आशाताईंना अभिवादन केलेलं आहे। त्यामुळे
पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणपर्यंत सर्वकडे जे आहेत ते आशाताईंचे चाहते होते आणि ते चाहते आज आपल्याला त्यांना शेवटचं अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क मैदान असेल किंवा त्यांच्या घरी त्यांना अभिवादन करताना आलेली पाहायला मिळाली. बिलकुल. आणि उमेश, जेव्हा आशा भोसले यांच्या पार्थिवाचं जे अंत्यदर्शन घेण्यासाठी म्हणून जे लोक आलेले होते त्यांच्या बिल्डिंगच्या खाली जिथं त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं गेलं होतं, त्यानंतर आता अंत्ययात्रेला जी सुरुवात झाली तेव्हाही आपल्याला दिसतंय की किती मोठी गर्दी आहे अंत्ययात्रेला. लोक रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करू नयेत आशा भोसलेंना शेवटचा निरोप देण्यासाठी म्हणून, आणि ही गर्दी वाढतच चाललेली आहे. वरळीपासून निघालेली अंत्ययात्रा शिवाजी पार्कपर्यंत जेव्हा पोहोचेल तेव्हा कदाचित ही गर्दी आणखी वाढलेली असेल, कारण त्यांचे चाहतेच इतके होते, त्यांच्यावर प्रेम करणारे इतके लोक होते, त्यांच्या गाण्यावर प्रेम करणारे इतके लोक होते. उमेश, त्याबद्दल काय सांगता येईल? नक्कीच अजिंक्य, जसं तू म्हणालास की त्यांची चाहत्यांची गर्दी जी ती सातत्याने वाढतच आली, कारण ज्यावेळेस लोअर परेल या त्यांच्या घराच्यातून त्यांचे पार्थिव निघालं तेव्हापासून मी त्यांच्या पार्थिवाची जी रस आहे त्यांच्यासोबतच आहे आणि ही गर्दी मला सातत्याने वाढताना पाहायला मिळते. नक्की लोक चालतायत, रस्त्याच्या दुतर्फी आहेत आणि हा लोअर परेल हा सगळा परिसर पाहिला तर अगदी जुनी आपले सगळी मराठी संस्कृतीची जी लोक आहेत त्या सगळ्या परिसरात राहतात. बैठकी चाळी असतील किंवा जी चाळीची संस्कृती या सगळ्या परिसरात आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्यावेळेस आशाताईंचं हे पार्थिव या सगळ्या परिसरातून निघत होतं तर नक्कीच त्या चाळीतली लोक वरती त्यांच्या ज्या घराच्या ज्या खिडक्या आहेत, ज्या गॅलरीज आहेत त्या गॅलरीमध्ये उभं राहून आशाताईंना शेवटचं पाहता येईल का, आशाताईंना शेवटचं अभिवादन करता येईल का, त्यासाठी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळेल. आता जर हा सगळा आपण परिसर पाहिला तर आता थोड्या वेळातच जे आशाताईंचं पार्थिव आहे ते सिद्धिविनायक मंदिराच्या या सगळ्या परिसरात पोहोचल, कारण आता वरळी नाका सोडून ते ससमिरा जो जंक्शन आहे त्या जंक्शन पर्यंत पोहोचलेलं. मात्र इथे हा सगळा कॉर्पोरेट कल्चर आहे. सगळ्या ज्या इमारती आहेत आजूबाजूला वेगवेगळ्या ऑफिसेस आहेत, म्हणजे इंटरनॅशनल, नॅशनल आणि अगदी छोट्या कंपनीच्या देखील ऑफिसेस पाहायला मिळतात. मात्र ते सगळे ऑफिसेस बंद करून ते सगळे जे कर्मचारी आहेत ते आता या सगळ्या आपल्या कार्यालयाच्या बाहेर आलेली आहेत. आशाताईंना अभिवादन करतायत, आशाताईंना शेवटचं आपल्या मोबाईलमध्ये टिकता येईल का त्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे आशाताईंनी किती प्रेम कमवले हे या सगळ्यावरून आपल्याला पाहायला मिळते. बिलकुल. उमेश, असेच आमच्यासोबत जोडले राहा. तुमच्याकडनं या संदर्भातल्या अपडेट्स आपण सातत्यानं घेतच राहणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.